नक्कीच थोडे सुरेश वाघमारे आपले कॅप्टन असतील संघाचे, थोडे मागे राहिले असतील. नक्कीच कुठला तरी गेम प्लॅन असणार. ज्ञानेश्वर पण रवींद्र तर स्ट्राईकवरती असणार ज्ञानेश्वर, नॉन स्ट्राईकला असणार रवींद्र. तर गोलंदाजी मारखोर असणार. पहिला ड्रम कार्ड घेऊन येतोय अविनाश. बघूया पहिला जबरदस्त चेंडू. पहिला चेंडू येतोय, डॉट येतोय. तर पुढचा चेंडू बघूया ज्ञानेश्वरसाठी. सेटच्या दिशेने कटवलेला चेंडू. एक धाव तर सहजरीतीने पूर्ण केले आणि 2 धावा मला 2 धावा कंप्लीट केल्यात. विकेट का? विकेट विकेट. सिंगल धावती तिथं डबलमध्ये कनेक्ट करायचा प्रयत्न होता रवींद्रचा, पण रनआउटच्या सोबत आपली विकेट गमावली. आता जातोय टीमचे कॅप्टन असतील सुरेश वाघमारे. चांगली तर वन डाऊनचे खेळाडू असणार सुरेश वाघमारे. चांगली बघूया पुढील चेंडू असणार ज्ञानेश्वरसाठी. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धावचा प्रयत्न सर, तर तो वन बॉश येतोय, चौकार येतोय. विकेट गमावल्यानंतर नक्कीच एक चौकार मारलाय ज्ञानेश्वरच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. तर धावा 5 लागल्यात त्या हाऊस बॉल करते. पुन्हा त्या दिशेने फेकलाय चेंडूला. बघूया आणि बॉल इथं थांबणार नाही. येतोय चौकार येतोय. बॅक टू बॅक ज्ञानेश्वरच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला भेटतेत. धापल करते. धावा लागल्यात त्या 9 धावा. अजूनही सलामीवीर असणार ज्ञानेश्वर. एक विकेट तापूनला गमावलाय रवींद्र. काही चेंडूचा अजूनही खेळ बाकी असणार. तर ज्ञानेश्वरला बॉल काही तर समजला नाही. तर शेवटचा चेंडू असणार. बघूया ज्ञानेश्वरसाठी. तर पहिला षटक समाप्त. धापल करते. धावा लावल्या त्या 9. तर दुसरा षटक घेऊन येतोय सोनू. चला स्ट्राईकवरती असणार सुरेश. सोनू असणार. तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात कलम संघाच्या त्या 9. दुसरा षटक चालू असणारा
स्ट्राईकवरती असणार सुरेश, नॉन स्ट्राईकवरती असणार अजूनही सलामीवीर असणार ज्ञानेश्वर मुकणे. ला जिथं खेचलाय चेंडूला, एक धावतच एकच धावावरती समाधान मानावं लागेल. काय फटका सजवला होता जबरदस्त सुरेश वाघवान यांनी. क्षेत्रक्षण सुद्धा जबरदस्त इथं पाहायला भेटतोय. तर थांबवलाय. तर काय सोनूची गोलंदाजी जबरदस्त पाहायला भेटते. आणि इतर रिवर्सचा ज्ञानेश्वरने अटेम्प्ट केला आहे, बाकी सक्सेस होऊ शकतं का इथं नाही. एक धाव तर कंप्लीट केली, धाव सीधे पूर्ण केले. तर दोनच धावा इथं येतात. तर धावपलकावरती धावा लागल्या त्या 12 धावा. कमीत कमी 30 ते 35 धावांचा टार्गेट सेट करावं लागेल, कारण आंबेवाडी संघ सुद्धा एक जबरदस्त संघ असणार. मागील मॅचमध्ये 45 धावांचा टार्गेट सेट केलता यांनी. तसेच कलम संघाने सुद्धा 54 धावांचा टार्गेट सेट केलता या मॅचमध्ये नक्कीच. आणि इथं पंच आमच्याकडे वळणार. वाईट चेंडू. सलामी वीर असणार ज्ञानेश्वर, अजूनही मैदानामध्ये सज्ज असणार. अपील तर एकदम जबरदस्त अपील केली ती. तर धावपलकावरती धावा लागली ते 13. तर एखादा मोठा फटका येणं गरजेचं होता. एकच धाव. मोठे फटके येणं एखादा जर आला तर नक्कीच स्कोर जबरदस्त इथं केलेलं क्षेत्रक्षण असणार तिथं. आणि कुठलीही चुकी करणार नाही क्षेत्रक्षण. सुरेशच्या पारीचा अंत होतो इथं. ला जवाब षटक खेचला होता चेंडूला. तर षटक क्रमांक दुसरा समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. तर शेवटचा षटक असणार. तो शेवटचा षटक घेऊन येतो ऋतिक. स्ट्राईकवरती असणार ज्ञानेश्वर. सुरेशच्या पारीचा अंत झालाय. कमीत कमी धावपलकावरती धावा लागल्यात त्या 14 फक्त. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. कारण शेवटचा षटक असणार, हाणामारीचा षटक असणार. 20-15 धावांचा तरी
जबरदस्त गोलंदाजी इथं हिट करण्याचं. ज्ञानेश्वरच्या पारीचा सुद्धा अंत होतो इथं. तो मात्र जातो राज. राज असणार. काही गोलंदाजी जबरदस्त पाहायला भेटते आंबेवाडी संघाकडनं. पहिल्या बॉलवरती विकेट. इथं जबरदस्त फटका सजवलाय राजने. एक धाव तर एकच धाव. तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. आता स्ट्राईकवरती असणार अनिल. एखादा मोठा फटका मारावा लागणार कारण शेवटचा षटक असणार. तर 3 क्षेत्रक्षण असणार मधोमध आणि 3 क्षेत्रक्षणांच्या मधोमध चेंडू पडलाय. 2 धावा तर सहज रीतीने पूर्ण केल्यात. तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असणार. एखादा जर मोठा फटका आला तर नक्कीच थोडीशी भर होणार. अजूनही अनिल असणार, राज असणार मैदानामध्ये. तर अनिलला सुद्धा बॉल समजला नाही. बीट होतोय. तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार. तर जबरदस्तच वाईट ना. तर पंच काय असणार. वाईट. वाईट प्लस तर धावफलकावरती 19 धावा. तर एकच धाव येते. तर शेवटचा बॉल असणार इथं. धावफलकावरती धावा लागले ते 20. नंतर चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच थोडा स्ट्राईकवरती असणार अनिल. तर जबरदस्त फटका सजवला होता अनिलने. तर पंच काय असणार तो डिसिजन कळवायचे असणार. विकेट. अठरा चेंडू आणि 21 धावांची गरज असणार. 18 चेंडूमध्ये
20 येणार 21 पाहिजे. लास्ट बॉलला विकेट तरी 20च येणार. हाय. तर स्ट्राईकला असणार अविनाश, तर नॉन स्ट्राईकला असणार किशोर. गोलंदाजी मारखोर असणार रुपेश. या रुपेश पहिला चेंडू घेऊन येतोय आणि इथं जल उडला आहे. इथं एक धाव सहजरित्या. कलम संघाकडे सुद्धा एक जबरदस्त गोलंदाजी असणार. अविनाश आणि किशोर. रुपेश पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. जबरदस्त इथं फेकी सुरेख होती ज्ञानेश्वरची. पुन्हा एक सिंगल येते. ट्रॅकशिप आलेलं आहे. तर तिसरा पंच जायचे, तिसऱ्या पंचाची मांग असणार आहे. तर तिसरा पंच असणार नंदू. तर बघूया रुपेशचा पुढील चेंडू. नाही इथं झेल उडाला आहे. झेल होणार का? आणि इथं ड्रॉप कॅच होते. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. काय जबरदस्त रनिंग. थोडी फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला भेटतोय. हिट करण्याचा प्रयत्न होता रुपेशचा. तर धावपलकावरती धावा लागले ते 6. तर बघू पुढील चेंडू.
काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय रवींद्रकडनं. तर शेवटचा चेंडू असणार. जबरदस्त गोलंदाजी. तर षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. इथं 10 बॉलवरती धावा लागले ते 6. तर आता येतोय सुरेश, येतोय कर्णधार स्वतः असणार. अजूनही 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार. कमबॅक करणार का सुरेश? कारण पहिल्या षटकामध्ये विचार केले ते 6 धावा दिल्यात. जबरदस्त एक गोलंदाजी केली. तर असणार आता गोलंदाजीवरती असणार सुरेश असणार. बघूया इथं जो सुरेख गोलंदाजी का होते आता का थोडी मिस स्पीड व्हायला पाहायला भेटते. 2 धावा कंप्लीट केल्यात. 11 बॉल आणि 13 धावांची अजूनही गरज असणार. एखादा विकेट किंवा एखादा मोठा फटका आला तर दोन्ही तरफची सामना होऊ शकतं. कलम टीममधून तसेच आंबेवाडी टीमकडनं पण. काय जबरदस्ती आणि इथं अपील उचलून धरले आणि विकेट. नक्कीच जबरदस्त पंचांची कामगिरी व की चोखपणे बजावतात आणि सुरेशने विकेट व की मिळवून दिले. अजूनही 10 बॉल आणि 13 रनची गरज असणार. कारण दोन्ही संघ तेवढे ताकदीचे असणार. कारण गोलंदाजी कलम टीमकडे पण सुरेख असणार आहे. हॅलो 8 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 21 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरेख गोलंदाजी करावी लागेल परंतु आक्रमण करावं लागेल. बॉलवरती आक्रमण केलं. चेंडू मागे क्षेत्ररक्षक प्रयत्न करीत होता. गोलंदाज धावतोय. 3 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे येतील. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण होताना दिसतील आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 10 या आकड्यावरती. आता समीकरण बदललं गेलं. येणारे 7 बॉलमध्ये करायच्या त्या 11 धावा. एखादा मोठा फटका या मॅचची पूर्णपणे हवा घालवेल परंतु एखादा विकेट या मॅचला वापसी करून देताना दिसेल. कारण की गोलंदाजी भेदकताना पाहायला भेटली. कारण की कमी धावसंख्येचा पाठलाग करताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी कलम टीमकडून पाहायला भेटते. बॉलर तयार आहे. या बॉलवरती आक्रमण केले. चेंडू मग क्षेत्ररक्षक येतोय. उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र फटका फसला गेलाय. फलंदाज मात्र इथे तंबूच्या आश्रयाला पहिला
दुसरा विकेट मात्र इथं मिळतोय तो म्हणजे अजयच्या स्वरूपात. तर नवीन फलंदाज स्वतःची जबाबदारी घेऊन 6 चेंडू 11 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 2 मोठे फटके मारून या मॅचला संपवतील का त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी होईल हे देखील पाहावं लागेल मैदानावरती. कारण की क्रिकेट म्हटल्यावरती प्रत्येकाच्या मनामध्ये असतं ते म्हणजे फक्त आणि फक्त धावा जमवून दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन खऱ्या अर्थाने संघर्ष पाहायला भेटेल. आता येणारे 6 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज नाव सांगायचंय हरी. नवीन फलंदाज गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सज्ज होताना दिसेल तो म्हणजे राज. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचे षटक घेऊन येतोय. 6 चेंडू 11ची गरज मॅच मध्ये आता रंगतता निर्माण झाली. या 6 चेंडूंचा खेळ कशा रीतीने होईल मैदानावरती हे पाहावं लागेल. 11 धावसंख्येचा पाठलाग करायचा बॅटिंग करणाऱ्या पाले आंबेवाडी टीमला त्याच्या अगेन्स्ट कलम संघ खेळताना दिसतोय. गोलंदाज तयार. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. टप्पा पडल्यानंतर घेतलेली उचली विकेट किपरने केली चांगली कामगिरी. डॉट बॉलची होते समाप्ती. धावक संख्या थांबली गेली आहे ती 10 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू 11ची गरज आहे. धावा कमी असताना देखील आता संघर्ष जरूर पाहायला भेटते. 20 धावा काढल्या होत्या. 21 धावसंख्येचं लक्ष होतं. तर 21 धावसंख्येचा पाठलाग करताना आता नाकी न येताना दिसते ते म्हणजे पाले आंबेवाडी टीमवरती. या बॉलवरती आक्रमण केलं. एक धाव काढले. दुसरी धाव घ्यायची आहे परंतु दुसऱ्या धावेला देखील संघर्ष पाहायला भेटतोय. अशा रीतीने 2 धावा पूर्ण झाल्यात आणि आता समीकरण बदललं गेलंय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. येणारे 4 बॉल मध्ये करायचे ते 9 धावा. 2 मोठे फटके मॅचची हवा घालवतील. 2 मोठे निर्धाव चेंडू या मॅचला पूर्णपणे वापसी करून देतील कलम टीम कडून. या मॅच मध्ये संघर्ष जरूर पाहायला भेटेल कारण की धावा कमी असताना देखील टीम संघर्ष सोडत नाहीये. कलम टीम टाळ्या वाजल्याच पाहिजे कलम टीमसाठी कारण की शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देताना दिसतात ते मैदानावरती. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतली. बॅट्समॅनच्या समोरून टप्पा उचली घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची झाली समाप्ती. धावसंख्या थांबली गेली ती 12 या आकड्यावरती. 2 विकेट आतापर्यंत गेल्या. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि आता समीकरण बदललं गेलंय. येणारे 3 बॉल मध्ये करतात 9 धावा आणि एखादा मोठा फटका या मॅच मध्ये वापसी करून देईल तर म्हणजे पाले आंबेवाडी टीमला. चांगला फटका पाहायला भेटतोय. जमीन लगतचा फटका. जमीन लगतच्या फटक्या मागे धावा कमी येताना दिसतील परंतु 2 धावा असं पूर्ण केल्या जातील. 2 धावांनी देखील काही फरक पडणार नाहीये. आता येणारे 2 चेंडू 7ची गरज असेल. दोन्ही चेंडूवरती षटकार 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 किंवा चौकार 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 लगावे लागतील कारण की 2 चेंडू 7ची गरज आहे. चौकार मारला तरी देखील मॅच वापसी करून देताना दिसेल परंतु संघर्ष वातावरण पाहायला भेटेल. टफ अँड रफ मॅच पाहायला भेटते. एका ठिकाणी धावा जमवण्यासाठी संघर्ष पाहायला भेटतो तर दुसऱ्या ठिकाणी गोलंदाजी करणारी टीम कलम टीम धावा रोखण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय. या मॅच मध्ये आता येणारे 2 बॉल 7ची गरज आहे. बॉलर तयार. हा चेंडू मोठा फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेरच्या शरीराला मारलेला षटकार दिलासा दिला तर म्हणजे पाले आंबेवाडी टीमला. आता मात्र मॅच कुठं होती आणि कुठं आले कारण की येणारे फक्त 1 बॉल 1ची गरज. संघर्ष संघर्ष पाहायला भेटला मैदानावरती. घासून पुसून काढला बॉल आणि त्याच्यावरती षटकार लगावला होता. त्याच्यानंतर आता मॅच मध्ये तर रंगतता निर्माण झाली आहे खरी कारण की आता येणारे 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज असेल. 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज. मॅच आता मात्र रंगात आले. मॅच आता खऱ्या अर्थात रंगात आले दिसते कारण की 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. मॅच आता कसरत पूर्ण होईल. डॉट बॉल आला तर टाळ्या वाजतील तर राजसाठी आणि जर षटकार आला तर अविनाशसाठी टाळ्या वाजतील. काय होईल ही धाव पूर्ण होणं गरजेचं असेल कारण की त्या अविनाशने मारलेले षटकार खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली ती पाले आंबेवाडी टीमला. 1 चेंडू 1ची गरज आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे या मॅच साठी कारण की या मॅचचा अभूतपूर्व असतात कारण की बऱ्याच ठिकाणी या मॅचचा उलगडा होत नाहीये. आज या मॅचचा उलगडा कसा होईल पाहावं लागेल. 1 चेंडू
एक धावसंख्येची गरज. थांबा, चला मॅच चालू करायची आहे. एक चेंडू एक धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स देखील गप्प बसेल. एक चेंडू एक धावसंख्येची गरज. इथं मात्र आता अखेरच्या क्षणाला सोडलेला हा चौकार आता वाटलं होतं, परंतु रन धावून काढले, पूर्ण केली आणि एकेरी धावेने पाले आंबेवाडी टीम जी मॅच हातातनं गेली होती ती पूर्ण करून दाखवली. टाळ्या वाजल्या पाहिजे. आता कलम टीमला देखील आता थोडंसं प्रेशर वाढलं गेलंय. या मॅच मधून बाहेर जाताना दिसतं, कारण की या 20 धावा देखील डिफेन्स होताना होता. प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. अखेरच्या एका चेंडू मागे धाव आली होती. एक धावसंख्येची गरज असताना मॅच आणली होती, परंतु अखेर हार पत्करावी लागली ती कलम टीमला. आता कॉमेंट्री सूत्र कोणीतरी घ्या खांद्यावरती आणि आम्हाला देखील रजा द्या.